श्री स्वामी समर्थ. तुझ्या मनातील प्रार्थना आज ऐकली गेली आहे आणि हा संदेश त्याचं उत्तर आहे. चला तर मग या संदेशाला सुरुवात करूया. पण त्या अगोदर या व्हिडिओला लाईक करून खाली कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. हा संदेश आज तुमच्यापर्यंत काही कारणाने आलाय. योगायोग असं काही नसतं. सगळं स्वामी समर्थांच्या योजनेतून होतं. म्हणून जेव्हा तुम्ही हे ऐकताय तेव्हा समजा स्वामी समर्थ स्वतः तुमच्या दाराशी उभे आहेत आणि म्हणत आहे, बाळा, तुझ्या आयुष्यातला अंधार आता संपणार आहे. फक्त 1 मिनिट धीर धर. गोड बातमी येते आणि ती इतकी मोठी असेल की संपूर्ण घर तुझं आनंदाने नाचेल. स्वामींचं वचन असं असतं की ते कधीच खोटं ठरत नाही. कधी कधी आपण आयुष्यात थकून जातो. प्रयत्न करूनही काहीच साध्य होत नाही. सगळं स्थिर वाटतं. घरात चिंता, मनात भार, चेहऱ्यावर उदासपणा असतो. पण ज्या क्षणी आपण मनापासून श्री स्वामी समर्थ असं म्हणतो ना, त्या क्षणी आपल्या नशिबाचा रस्ता बदलतो. कारण स्वामींचं नाव म्हणजे जिवंत शक्ती असते. स्वामी म्हणतात, बाळा, तू रडला, तुझे अश्रू मी पाहिले आहेत. तू जे गपचूप बोललास ते माझ्या कानावर आलं आहे आणि म्हणूनच आज मी तुला गोड बातमी देतो. तुझं आयुष्य उजळून निघणार आहे. घरात आनंद येईल, हसू परत येईल. कधी तुम्ही अनुभवलं आहे का की काहीतरी चांगलं घडणार आहे असं मनात अचानक वाटतं? तो संकेत असतो, स्वामी समर्थांचे संकेत. आज तुम्ही हे ऐकताय याचा अर्थ स्वामी समर्थ तुम्हाला सांगत आहे, आता काळ बदलतोय. तो काळ जो इतका कठीण होता, जिथे प्रत्येक दिवस जड वाटायचा, तिथे आता प्रकाश येणार आहे. त्या गोड बातमीचा अर्थ फक्त पैशात नाही. ती बातमी कधी एखाद्या नोकरीची असू शकते, कधी हरवलेल्या नात्याचं परत येणं असू शकतं, कधी आजारापासून बरे होणं असू शकतं, कधी घरात शांतता परत येणं असू शकतं. पण ती बातमी अशी असेल की मन शांत होईल आणि तुम्हाला जाणवेल, हो, स्वामी समर्थ खरंच माझ्या पाठीशी आहे. बाळा, तू माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला सोडणार नाही. तू कितीही एकटा वाटलास तरी मी तुझ्या सोबत आहे. आणि हे लक्षात ठेव, जेव्हा आयुष्य आपल्याला तोडतं ना, तेव्हा स्वामी समर्थ आपल्याला नवीन बनवण्यासाठी ते करतात. एका मिनिटात चमत्कार होऊ शकतो, कारण देवाला वेळ लागतो असं नाही. देव फक्त मनाची स्थिती बघतो. ज्या क्षणी तू खरं मन लावून श्री स्वामी समर्थ म्हणशील, त्या क्षणी तुझ्या आयुष्यात चमत्कार होईल. कदाचित फोन येईल, एखादी बातमी मिळेल, एखादा थांबलेला व्यवहार पूर्ण होईल, घरातला एखादा वाद संपेल किंवा फक्त मनात शांती येईल. पण काहीतरी नक्कीच घडेल. स्वामी म्हणतात, मी तुझं दुःख पाहिलं आहे बाळा. आता आनंदाची पाळी आली. तो आनंद तुझ्या घरात प्रवेश करतोय. जिथे आधी शांतता होती तिथे आता हसू आहे आणि संवाद येणार आहे. जिथे भीती होती तिथे आता आत्मविश्वास येईल. जिथे अश्रू होते तिथे आता आशीर्वादाचे थेंब येतील. स्वामी समर्थांचे वचन म्हणजे आकाशातून आलेला संदेश असतो. ते जेव्हा म्हणतात 1 मिनिटात तुला गोड बातमी मिळेल, तेव्हा ती केवळ शब्द नसतात, ती आशीर्वादाची ऊर्जा आहे. ती ऊर्जा तुझ्या मनातून घरातून नशिबात जाते. आणि जेव्हा तू मनापासून स्वामींचं नाव घेतो तेव्हा तो आशीर्वाद कामाला लागतो. बाळा, आजपासून तू चिंता सोडून दे. मी आहे ना तुझ्यासाठी. हे ऐकून ज्या क्षणी तुझ्या डोळ्यात अश्रू आले, त्या क्षणी तुझं मन शुद्ध झाले आणि तिथून सुरुवात होते त्या गोड बातमीची. त्या बातमीची सुरुवात तुझ्या हृदयातूनच होते. जेव्हा तू म्हणतो स्वामी समर्थ माझं सर्व करतील, तेव्हा विश्व तसंच घडवायला लागतो. प्रत्येक शब्द, प्रत्येक भावना विश्वात लहरी निर्माण करते आणि त्या लहरीवर स्वामींची कृपा नाचते. आज तुला वाटत असेल माझं काही होणार नाही, पण स्वामी म्हणतात, बाळा, तसं बोलू नको. तुला माहित नाही मी तुझ्यासाठी काय तयार केलंय. कदाचित उद्याच तुला असं काही मिळेल की तू आश्चर्यचकित होशील. कदाचित फोनवरून येणारी बातमी तुझं नशीब बदलेल. कदाचित आज रात्री झोपायच्या आधी तुला असा संदेश मिळेल, तुझं मन आनंदाने ओथंबेल. स्वामी समर्थांचे आशीर्वाद हे नेहमी शांत पण प्रभावी असतात. ते कधी गडगडात नाही येत. ते येतात एक शांत वाऱ्याच्या झोकीसारखे. आणि जेव्हा तो वारा तुमच्या घरातून जातो तेव्हा तो घर सुख, समृद्धी आणि प्रेमाने भरतो. आजच्या दिवशी हा संदेश जे ऐकताय त्यांच्यासाठी स्वामी समर्थांचं वचन आहे, तू ज्या गोष्टीची वाट बघतोय ती वाट आता संपली आहे. गोड बातमी दाराशी आहे. घरातले सगळे खुश होतील आणि तू मनातून हलका होशील. फक्त मनातून विश्वास ठेव आणि हळूहळू आवाजात म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. या नावात ती शक्ती आहे जी दार उघडते, रस्ते तयार करते आणि मन शांत करते. या पुढच्या काही क्षणात तुझे अनुभवाल की काहीतरी बदलते. तुझं स्वप्न, तुझं मन हलकं होतंय, श्वास शांत होत आहेत आणि मनात एक आशा जन्म घेते. हीच ती सुरुवात आहे.
हीच ती गोड बातमीची चाहूल आहे जी स्वामी समर्थांनी तुम्हाला दिली आहे. विश्वास ठेवा, कारण जेव्हा श्रद्धा जागते तेव्हा चमत्कार घडतो. आणि आज तो चमत्कार तुमच्या आयुष्यात घडणार आहे. फक्त 1 मिनिट धीर धरा आणि प्रेमानं म्हणा, श्री स्वामी समर्थ. बाळा, तू ज्या दिवशी माझं नाव श्रद्धेने घेतलं त्या दिवसापासून तुझं नशीब बदलायला सुरुवात झाली होती. पण आता माझ्या कृपेचं फळ तुला दिसायला लागेल. तो क्षण आला आहे ज्या क्षणाची तू वाट पाहतोय. घरात जिथे ताण होतं तिथे आता हसणं सुरू होते. जिथे आता न बोलण्याचे दिवस होते तिथे आता प्रेमाचे संवाद होतील. जिथे प्रत्येक गोष्ट अडत होती तिथे आता सहज मार्ग सापडतील. हीच ती गोड बातमी आहे जी स्वामी समर्थाने स्वतः तुमच्यासाठी पाठवली आहे. कधी कधी आपण विचार करतो इतका काळ प्रार्थना केली तरी काहीच बदल नाही. पण बाळा, देवाला वेळ लागतो असं नाही. देव योग्य वेळ निवडतो. तुझ्या चांगल्या काळाचं दार उघडायला हीच ती वेळ निवडली गेली. स्वामी म्हणतात, आता मी तुझं नशीब स्वतःच्या हाताने लिहिणार आहे. घरातले खुश होतील. हे वचन फक्त शब्द नाहीत, तो स्वामींचा संकेत आहे की तुझ्या घरात काहीतरी चमत्कार होणार आहे. एखादा मूल नोकरीत निवडेल, एखादं काम पूर्ण होईल, एखादा आजारी व्यक्ती हसत म्हणेल, मी आता बरा झालोय. एखादा हरवलेला संबंध परत जोडला जाईल. तेव्हा फक्त तुझं मन हलकं होईल. पण हा बदल खरा असेल. स्वामी म्हणतात, बाळा, तू रडलास म्हणून मी थांबलो नाही. तू रडलास म्हणून मी कामाला लागलो. तर आता तुझ्या प्रत्येक अश्रूतून तुझं भविष्य विज्ञान आहे. आणि आता आज तुझ्या त्याचं उत्तर तुला मिळतंय. कधी कधी देवाचं उत्तर शांततेच्या रूपात येतं, कधी फोनच्या आवाजात, कधी एखाद्या माणसाच्या शब्दात. पण तो अनुभव नेहमी अंतःकरण हलवून जातो. आज तू जे ऐकतो आहेस ते फक्त माझं वचन नाही, ते जिवंत कृपा आहे. तुझ्या अंगावरून जाणारा तो थरार, ती थंडी, ती भावना, ती स्वामी समर्थांची उपस्थिती आहे. हे तुझ्या जवळ आहेत, तुझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणत आहे, बाळा, झालं सगळं. आता फक्त हस. तुझे सहन केलं याचं फळ तुला आनंदाच्या रूपात मिळणार आहे. तू पाशील तुझ्या आयुष्यात लहान लहान गोष्टी घडायला लागतील. जे अडकलेले पैसे येतील, जे बंद दरवाजे उघडतील, जे नको असलेले संबंध दूर होतील आणि जे खरं प्रेम आहे ते जवळ येईल. हे सगळं योगायोग नाहीये, हे स्वामी समर्थांच्या कृपेचा खेळ आहे. ते म्हणतात, बाळा, तू माझ्यावर विसंबून राहा. जिथे तू हार मानली होती तिथून मी विजय सुरू करणार आहे. आणि हा विजय केवळ बाहेरचा नाही, तो मनाचा आहे, श्रद्धेचा आहे, शांतीचा आहे. त्या गोड बातमीचं रूप काहीही असो, पण तिचा परिणाम इतका खोल असेल की स्वतःच आता तू म्हणशील, स्वामी समर्थ खरे आहे. तू आधी कल्पनाही केली नसेल असा दिलासा मिळेल. घरातलं वातावरण हलकं होईल, मन जोडले जातील आणि त्या शांततेत तुला स्वामींचा स्पर्श जाणवेल. बाळा, आता चिंता संपली, आता कृपेचा काळ सुरू झालाय. या क्षणापासून तू फक्त एकच कर, दररोज सकाळी आणि रात्री 3 वेळा हळू आवाजात म्हण, श्री स्वामी समर्थ. आणि मनात म्हण, माझं सगळं काही इथं स्वामींच्या हाती आहे. बस इतकं पुरेसं आहे. उरलेलं सगळं ते स्वतः करतील. आणि बघ ना, कधी कधी आपण विसरतो, आपण एकटे नाही आहोत. आपल्या प्रत्येक श्वासावर, आपल्या प्रत्येक भीतीवर स्वामींचा हात आहे. तो हात आपल्याला पडू देत नाही. तो हात आपल्याला उचलतो, स्वच्छ करतो आणि पुन्हा चालायला लावतो. आता त्या हाताने तुझं डोकं आशीर्वादाने स्पर्शलं आहे. आता तू सुरक्षित आहे. तुझं नशीब बदलतंय, तुझं घर उजळतंय आणि तुझ्या मनातली शांतता फुलते. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुला आता कुठलीही कमतरता भासणार नाही. पैसा, प्रेम, आरोग्य, आनंद सर्व काही तुझ्याकडे येणार आहे. फक्त एकच गोष्ट कर, कृतज्ञ राहा. धन्यवाद स्वामी असं मनापासून म्हण. कारण तू आता आभार मानतो तर तुझं जीवन अजून श्रीमंत होतं. आजपासून बघ, प्रत्येक दिवस नवा वाटेल, प्रत्येक सकाळी नवी वाटेल आणि प्रत्येक संध्याकाळी तुझ्या चेहऱ्यावर हसू असेल. हीच ती गोड बातमी आहे बाळा. स्वामी समर्थ तुझ्या आयुष्यात उतरले. ते आता फक्त पाहुणे नाहीत, तुझ्या घरचे झालेत. आता घराचं भांडण नाही, दुःख नाही, अडचणी नाहीत. कारण जिथे स्वामींचं नाव असतं तिथे अंधार टिकत नाही. बाळा, आता मी तुझं जीवन माझ्या आशीर्वादाने सजवणार आहे. जिथे तू पडला होता तिथे मी तुला उचलणार आहे. जिथे तू हरवलास तिथे मी तुला सापडवणार आहे. त्या गोड बातमीनं फक्त तुझं नशीब नाही बदलत, ती तुझी दृष्टिकोन बदलती आहे. आता तू ज्या नजरेने जग पाहशील त्यात आशा असेल, श्रद्धा असेल आणि प्रेम असेल. कारण ज्याने स्वामी समर्थांचं नाव चमत्काराचा अनुभवलाय तो पुन्हा कधी निराश होत नाही. घरात रोज सकाळी हसू ऐकू येईल. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी होती, त्यांच्या चेहऱ्यावर आता शांतीचं तेज असेल. जे नातं तुटल्यासारखं वाटत होतं ते पुन्हा नव्याने फुलणार आहे. आणि त्या प्रत्येक गोष्टीच्या मागे असेल स्वामी समर्थांचा अदृश्य हात, जो सगळं व्यवस्थित करत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आता तू मागे वळून पाहू नकोस. जुनं सगळं विसर. आता मी तुला नवीन जीवन देतोय.
ते म्हणतात जिथे दुःख होतं तिथे आता आनंदाचं फूल उमलतील, जिथे अभाव होता तिथे आता संपन्नता येईल, जिथे एकटेपणा होता तिथे आता प्रेम आणि सोबत येईल. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा तू विश्वास ठेव, तुझ्या आयुष्यात आता प्रत्येक दिवस कृपाधीन असणार आहे. तू काहीही कर, पण मनात स्वामी समर्थांचं नाव ठेव. तुझे काम, तुझा व्यवसाय, तुझं नातं सगळं आशीर्वादाने भरून जाईल. कधी कधी तुला वाटेल हे एवढं चांगलं कसं होतंय, तेव्हा लक्षात ठेव ते तुझ्या कर्मांचं नाही, ते स्वामी समर्थाचं कृपेचं फळ आहे. कारण त्यांनी एकदा सांगितले, बाळा मी तुला माझ्या हाताने देणार आहे जे इतरांना नशिबाने मिळत नाही. आजपासून तुला जाणवेल, जिथे अडथळे होते तिथे रस्ते मोकळे होत आहेत, जिथे संकटे होती तिथे उपाय सापडत आहे, जिथे अश्रू होते तिथे आता हसू येते. आणि हे सगळं जसं सहज घडेल की तूही म्हणशील हे फक्त स्वामी समर्थांचंच काम आहे. घरात दर सकाळी धूप पेटवा, एक स्वामी समर्थांचं नाव घ्या आणि मनात म्हणा, स्वामी समर्थ आजचा दिवस तुमच्याकडे अर्पण आहे. तेच पुरेसं आहे, ते तुमच्या प्रत्येक क्षणाचं रक्षण करतील. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा माझ्या कृपेने आता तुझं घर सोन्याचं होईल, पण त्या सोन्यापेक्षा मौल्यवान असेल घरातील प्रेम. हो पैसा येईल, यश येईल, पण त्यासोबत समाधान येईल. कारण स्वामी समर्थ हे तेच देतात जे कायम टिकतं. तू पाहशील लोक तुला विचारतील तुझं एवढं नशीब कसं उजळलं, तेव्हा तू हसत म्हणशील मी काही केले नाही, स्वामी समर्थांनी केले. बाळे लक्षात ठेव, देवाचं प्रेम म्हणजे फक्त प्रार्थना नाही, ते अनुभव आहे. त्याने तू आता त्या अनुभवात प्रवेश केलाय. तुझं मन जसं शांत आहे तसं तुझं भविष्यही शांत आणि समृद्ध असणार आहे. बाळा आता तुझ्या घरात मी राहायला आलो, माझं नाव रोज घेत जा, मी तुझ्या प्रत्येक संकटाच्या आधी उभं राहीन. आता तुला भीती बाळगायची गरज नाही, तुझं जीवन त्यांच्या आशीर्वादाने सुरक्षित झालंय. ज्याने तुला कमी लेखलं तेच उद्या तुला मान देतील, ज्याने तुला दुखावलं तेच उद्या तुझी माफी मागतील. हे स्वामी समर्थांचं न्याय. ते कधीच उशीर येत नाही, पण वेळेवर येतात. आजपासून तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला फळ मिळेल. तू जे बोलशील ते सत्यात उतरेल, तू जे मागशील ते तुझ्या समोर येईल. कारण आता स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक शब्दात आहे. स्वामी म्हणतात, बाळा आता मी तुझं जीवन चमत्कारांनी भरलं असणार आहे. तू हे आता ऐकून मनात आनंद भरून येतोय ना? कारण हा शब्द केवळ आवाज नाही, हा तर त्यांच्या कृपेचा प्रवाह आहे जो आता तुझ्या आयुष्यात वाहू लागलाय. बाळा जो काळ गेला जिथे तू रोज चिंता करत होता तिथे आता तुझ्या मनात भीती होती आणि घरात ताण होता, आजपासून तुझं घर बदललं आहे. स्वामी समर्थाने स्वतः त्या घरात पाऊल ठेवलंय. जिथे स्वामींचं नाव घेतलं जातं तिथे दुःखाचा ठाव लागत नाही. बाळा आता मी तुझ्या घराची लक्ष्मी पाठवली आहे. ही लक्ष्मी फक्त पैशाची नाही, ती आहे समाधानाची, प्रेमाची आणि सौख्याची. घरात ते गोड उब जाणवेल. एखाद्या दिव्याचा प्रकाश जणू सगळं उजळवतोय असं वाटेल. हे प्रकाश म्हणजे मीच आहे असं स्वामी समर्थ सांगतात. ते म्हणतात, जिथे तू माझं नाव घेतो तिथे मी स्वतः उपस्थित असतो. आजपासून तुला पैशाची, नात्यांची, प्रेमाची कमतरता जाणवणार नाही. तू जे काम करशील त्यात प्रगती असेल. जे ठप्प होतं ते चालू होईल, जे अडकलेलं होतं ते पूर्ण होईल. आणि हे सगळं आता इतक्या सहजतेने घडेल की तू स्वतःच म्हणशील हा स्वामी समर्थांचा चमत्कार. घरात आता हसण्याचे सूर ऐकू येतील, मुलं आनंदाने खेळतील, मोठे निर्धास्त होतील आणि घरात रोज नवा उत्साह असेल. जिथे आधी भीती होती तिथे आता सुरक्षिततेचा अभाव असेल. जिथे आधी अश्रू होते तिथे आता कृतज्ञतेचे शब्द असतील. स्वामी म्हणतात, बाळा लक्ष्मी तुझ्या आता माझ्या कृपेने तुझ्या घरात स्थिर झाली. तिथे आता तू इथून जाणार नाही. पण आता लक्षात ठेव, ती लक्ष्मी तिथेच राहते जिथे सत्य, प्रेम आणि श्रद्धा राहते. म्हणून घरात प्रेम ठेवा, राग नाही, तक्रार नाही, फक्त प्रेम, आभार आणि प्रार्थना. रोज सकाळी घरात धूप पेटवा, एक छोटी आरती करा आणि मनापासून मनाशी स्वामी समर्थ आजचा दिवस तुमच्याकडे अर्पण. ते पुरेसं आहे. स्वामी समर्थ स्वतः त्या घराचं रक्षण करतील. आता तुझ्या घरात अन्नपूर्णाची देवीची कृपाही उतरणार आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या घरात आता कधी अन्नाची कमतरता पडणार नाही, कधी पैशाची चिंता होणार नाही, कधी प्रेमाची भूक राहणार नाही. तू जेवशील त्यात तृप्त होशील, तुझे बोलशील त्यात माधुर्य असेल आणि तू जे करशील त्यात यश असेल. स्वामी समर्थांचे शब्द म्हणजे अमृतासारखे असतात. ते एकदा ऐकले की मनाचं ओझं कमी होतं आणि जेव्हा आपण त्यांच्या शब्दावर श्रद्धा ठेवतो तेव्हा आयुष्य नव्याने लिहिलं जातं. लक्षात ठेव, तू जे आजही ते आहेस तिथे स्वामी समर्थांनी तुला आणलंय. त्याने तुला साथ सोडली ते फक्त निमित्त होते. कारण स्वामी समर्थांना माहित होतं तुला तर त्यांच्या जवळ आणायचं. आता त्यांनी तुला धरलं आहे आणि ते म्हणतायत, बाळा आता मी तुला पडू देणार नाही. तुझं घर माझ्या कृपेच्या कवचात आहे, संरक्षणाच्या. त्या संरक्षणाच्या गरिबी ती येऊ शकत नाही, आजार येऊ शकत नाही, दुःख थांबू शकत नाही. कारण जिथे स्वामींचं नाव घेतलं जातं तिथे अंधार आपोआप नाहीसा होतो. बाळा आता तुझं घर हे माझं निवासस्थान आहे.
इथे मी रोज बसणार आहे, तुझ्या घरात प्रत्येक आवाज ऐकणार आहे आणि प्रत्येक प्रार्थनेला उत्तर देणार आहे. म्हणून बाळा, आता तुला काही मागायची गरज नाही, फक्त आभार मानत राहा. प्रत्येक सकाळ म्हणा, धन्यवाद स्वामी, तुम्ही माझ्या घरात आहात. आणि प्रत्येक रात्री झोपताना म्हणा, स्वामी उद्याचा दिवस तुमच्या हाती आहे. बस एवढं पुरेसं आहे. उरलेले ते फक्त स्वतः करतील. ते तुला कधीही सोडणार नाही, कारण आता ते तुझ्या हृदयात स्थिर झाले. पहा, आता तुझ्या घरात कायमचा उत्सव असणार आहे. रात्रीचा अंधार संपलाय आणि आता पहाटेचा प्रकाश आलाय. त्या प्रकाशात तुझं जीवन झळकणार आहे. तू जिथे जाशील तिथे यश तुला नमेल. तुझे बोलशील ते सत्य ठरेल आणि तुझ्या घरात, तुझ्या कुटुंबात, तुझ्या आयुष्यात शांती, प्रेम आणि लक्ष्मीचा प्रवाह अखंड वाहत राहील. स्वामी म्हणतात, बाळा, तुला वाटतंय की आयुष्य फक्त संघर्षाने भरले, पण मी सांगतो, प्रत्येक संघर्षाच्या मागे एक मोठं वरदान लपलेलं असतं. आज तू जर मनात एक शांत ठेव, डोळे मिटून माझं नाव घे, जय जय स्वामी समर्थ मनापासून म्हटलंस, तर तुझ्या घरात साचलेली नकारात्मक ऊर्जा आज नाहीशी होईल. या क्षणात तुला जाणवेल की वातावरण हलकं झालंय, मन प्रसन्न झाले आणि आज एक नवीन विश्वास जन्म घेतोय. जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार आपोआप घडतात. तू फक्त मनाने विश्वास ठेव की आता माझ्या आयुष्यात आनंद येणार आहे. हे बोलून बघ, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहे, आणि बघ कसं जग सगळं बदलायला लागतंय. आणि तुझ्या घरात ते उदासपण आहे, ते चिंता आहे, ते आता आज नाहीशी होईल, कारण आजचा दिवस तुझ्यासाठी शुभ आहे. बाळा, जेव्हा तू खूप थकतोस ना, मनाने हार मानतोस, तेव्हा मीच या पाठीशी असतो. मी तुझ्या घरातल्या प्रत्येक श्वासात आहे. जेवढं तू माझं नाव घेणार, तेवढं मी तुझ्या आयुष्यात प्रकाश आणणार आहे. आज ज्या गोष्टीबद्दल तू सतत चिंतित आहे, तीच गोष्ट आता तुला आनंद देणार आहे. तुझ्या घरच्यांच्या चेहऱ्यावर आनंद येणार आहे, कारण स्वामी समर्थांची कृपा आता तुझ्या घरात उतरणार आहे. लक्षात ठेव, आशेचा किरण कधी संपत नाही. तिथे मनाने आपण विश्वास ठेवतो, तिथे परमेश्वराची कृपा ओसंडून वाहते. आज तू हे ऐकतोयस म्हणजे स्वामीने तुला निवडले. तुझ्या मनातील वेदना, तुझं मौन, तुझं रडणं सगळं मला माहीत आहे. पण आता काळ बदलणार आहे. तुझ्या वाटेला आलेला त्रास आता संपेल. आजपासून तुझं जीवन नव्याने उजळून निघेल. घरात ज्या भिंतीने दुःख पाहिले ते आता आनंदाने भरतील. तुझ्या दारावर जेव्हा सायंकाळी सूर्यकिरण पडली ना, तेव्हा तो प्रकाश स्वामी समर्थांचा संदेश घेऊन येईल. बाळा, तुझं काळ पर्व संपलंय, आता प्रकाशाचा काळ सुरू झालाय. तू ज्या गोष्टी आता वाट पाहत होता, ती बातमी आज येणार आहे. तुझ्या हातातून जी प्रार्थना गेली होती ती आज ऐकली गेली आहे, आणि जी गोष्ट तुला अशक्य वाटत होती तिचं आज शक्य होणार आहे. तू पाहशील काहीतरी बदलते, कधी वाटेल की काहीतरी नवीन घडणार आहे, आणि खरंच त्या क्षणात एक गोड बातमी तुला मिळेल. बाळा, मनात शांती ठेव, रडू नको, उदास होऊ नको. स्वामी समर्थ म्हणतात, तू माझ्यावर सोपवून दे सगळं, मग पहा कसं मी सगळं नीट करतो. तुझ्या आयुष्यात जे काही बिघडलं आहे ते फक्त आता सावरलं जाणार आहे. तुझ्या कुटुंबात पुन्हा एकदा हास्याचे सूर गुंततील. ज्याने तुला कमी लेखलं त्याचं आता तुझ्या यशाचे कौतुक करतील. स्वामी म्हणतात, बाळा, आज रात्री तू शांत झोप. तुझ्या झोपेतही मी तुझ्या सोबत असेल. उद्याची सकाळ तुझ्यासाठी नव्या आनंदाची असेल. तुझ्या दारात नवी संधी येईल आणि तुझं मन पुन्हा आत्मविश्वासाने भरून जाईल, कारण स्वामी समर्थांच्या कृपेने काही अशक्य नाही. आज तू फक्त इतकं कर, मनापासून जय जय स्वामी समर्थ म्हण. ज्या क्षणी तू हे नाव घेतो त्या क्षणी तुझं जीवन उजळतं. देव तुझं ऐकतो आणि स्वामी समर्थ तुझ्या वाटेवर प्रकाश टाकतात. तू पाहशील बाळा, काहीतरी गोड घडणार आहे. ज्या गोष्टीसाठी तू महिन्यांपासून वाट पाहतो आहे ती बातमी तुझ्या कानावर येईल आणि तुझं हृदय आनंदाने भरून येईल. घरचे सगळे खुश होतील, कारण स्वामी म्हणतात, जिथे श्रद्धा असते तिथे माझी कृपा कधीच कमी पडत नाही. बाळा, जेव्हा काळ काळोखासारखं वाटतो ना, तेव्हा त्या अंधारात एक प्रकाश असतो. तो प्रकाश म्हणजे स्वामींवरचा विश्वास. तू आता कितीही थकलास, कितीही थंकडत फापडलास, व तू जर मनापासून माझं नाव घेतलंस ना, तर मी तुला त्या अंधारातून बाहेर काढतो. आजचा दिवस तसंच आहे. जिथे तुला वाटतं सगळं संपलंय, तिथून नवं सुरुवात होणार आहे. तुझं नशीब आता सगळं बदलतंय बाळा, कारण आजचा स्वामी समर्थाने तुझं नाव घेतलंय. तू ज्या गोष्टीची प्रार्थना केली होती ती आता पूर्ण तिच्या मार्गावर आहे. कधी वाटतं की माझं नशीब खराब आहे, माझं काही होणार नाही, पण नाही बाळा, आजपासून सगळं होणार आहे. कारण स्वामी म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेव आणि मी तुझं जग बदलून टाकेन. आज तू घरात पाहशील वातावरण बदलते. जिथे शांतता होती तिथे आता समाधान येते. जिथे दुःख होतं तिथे आता आनंदाचं किरण झळकतोय. आई वडील, पत्नी, मुलं सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलते, कारण त्यांच्या घरात स्वामी समर्थांची कृपेचा स्पर्श झाला. आज तुझं मन जरा हलकं झालंय ना, ते असंच ठेव, कारण ही सुरुवात आहे त्या गोड बातमीची. बाळ, जे गेलं त्याचं दुःख नको करू. जे येते ते इतकं सुंदर आहे की तुला विसर पडेल सगळ्या जुन्या त्रासांचा.
तू आतापर्यंत किती वेळ रडला, किती वेळ निराश झाला, पण आज ती सगळी अश्रू स्वामींच्या चरणी अर्पण होणार आहे. त्या आनंदाची अश्रू येतील, कारण तो क्षण जवळ आलाय जिथे तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. तू विचार कर, किती दिवस तू शांतपणे प्रार्थना करतोय, किती वेळा तू स्वतःला सावरलं होतं काहीतरी चांगलं होईल असं म्हणून. आज ती वेळ आली. स्वामी म्हणतात तुझं चांगलं आता सुरू झालंय आणि काही हे थांबू शकत नाही. ज्या दारातून तू ठवठवलंय पण उत्तर नाही मिळालं, ती दार आज आपोआप उघडते. स्वामी समर्थांची कृपा अशी असते की ती एका क्षणात आयुष्य बदलून टाकते. बघशील बाळ, ज्या लोकांनी तुला दुर्लक्षित केलं तेच आता तुला आदराने पाहते. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं तेच म्हणतील हा माणूस खरंच नशीबवान आहे. आणि हो, त्याचं नशीबच त्याच्या बरोबर आहे, कारण तुझं नशीब आता स्वामी समर्थांच्या कृपेने उजळत आहे. बाळा, आता एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू एकटा नाही. स्वामी समर्थ नेहमी तुझ्या सोबत आहे. जेव्हा तुझ्या मनात भीती येते किंवा मन स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहे, त्या क्षणात तुला जाणवेल की मन शांत झालंय आणि एक नवीन आत्मविश्वास आता रुजतोय. असा दिवस विशेष आहे, कारण स्वामी म्हणतात मी तुझ्या घरात आले. जरा कान देऊन एक तुला जाणवेल की वातावरण एक वेगळे कंपन आहे. रोजचा संकेत आहे की काहीतरी चांगले घडणार आहे. तुला फोनवर, संदेशातून किंवा एखाद्या भेटीत अशी काही गोड बातमी मिळेल ती तुझं हृदय आनंदाने भरून टाकेल. आता काळ तुझ्या बाजूने वळलाय. तुझ्या हातात ज्या गोष्टी येत होत्या त्या आता स्वतः येतील. जिथे तुला नकार मिळत होते तिथे आता तुला स्वीकार मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या मनातील भीती संपेल, कारण माझा आशीर्वाद जिथे असतो तिथे कोणाचं वाईट होऊ शकत नाही. बाळा, रात्री झोपण्यापूर्वी फक्त इतकं कर, डोळे मीट आणि मन स्वामी समर्थ मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. हे तुझं सर्वात मोठं शस्त्र आहे. सकाळी डोळे उघडल्यावर तू अनुभवशील की तुझं आयुष्य खऱ्या अर्थाने बदलतंय. ज्या घरात शांतता होती, जिथे आता हसू हरवलं होतं, तिथे आता पुन्हा हसाचे स्वर ऐकू येतील. हीच ती गोड बातमी आहे जिची तू वाट पाहत होता. कदाचित एखाद्या फोनवर येईल, एखाद्या चिठ्ठीमध्ये येईल किंवा एखाद्या दरवाजातून येऊन सांगेल अरे तुझं काम झालं. त्या क्षणी तुझं हृदय थरथरेल, डोळ्यात पाणी येईल आणि तू म्हणशील धन्य आज स्वामी समर्थ. बाळा, जेव्हा तू रडतोस ना तेव्हा माझंही मन ओला होतं, पण आज माझा हसू हे तुझ्या हसण्यात आहे, कारण तुझं नशीब बदलत आहे. तुझ्या प्रयत्नाने थकला होता ती मेहनत आता फळाला आली. तुझा प्रत्येक अश्रू आज सोना बनणार आहे, कारण जेव्हा स्वामी समर्थ कृपा करतात तेव्हा दुःखाचा काळ संपून समाधानाचा काळ सुरू होतो. आज तू अनुभवशील काहीतरी शांतपणे तुझ्या भोवती बदलते. लोकांचं वागणूक, नशिबाची दिशा, तुझं मन सगळं सकारात्मक होते. घरात काही दिवसांपासून जे अडथळे येत होते ते आता आपोआप दूर होणार आहेत. काहीतरी अशा पद्धतीने होईल की तुला कळेल हे माणसाचं काम नाही, हा तर स्वामी समर्थांचा चमत्कार आहे. स्वामी म्हणतात बाळा, आता तुझं रडणं संपलं. तू ज्या दुःखातून गेलाय त्याचं मोल तुला आता मिळणार आहे. मी तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव करणार आहे. आता तू बघ, एका मागून एक आनंदाचे प्रसंग घडतील. घरात एखादी चांगली बातमी येईल, कोणाचं प्रमोशन, कोणाचे लग्न ठरणं, नवीन नोकरी, व्यवसायात नफा, घरात बाळ येणं, काहीतरी असं होईल की सगळं घर आनंदाने उजळून जाईल. ही वेळ आहे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा अनुभव घेण्याची. तू सकाळी उठल्यावर फक्त 1 मिनिट माझं नाव घे आणि म्हण स्वामी समर्थ माझं सर्व नीट करते. बघशील तुझ्या आयुष्यात सगळं नकारात्मक दूर होईल. तुझा आता जिथे अडथळा वाटत होता तिथे आता मार्ग मोकळा होईल. तू आता मागे वळून पाहशील आणि विचार करशील अरे एवढं काही कसं बदललं, आणि मनात शांतपणे कसा आवाज येईल स्वामी समर्थ. कारण बाळा, जेव्हा मी चालतो तुझ्यासोबत तेव्हा तुला अंधारातही भीती राहत नाही. तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी तुझं रक्षण करतो. आज मी तुला सांगतोय बाळा, आता तुझं आयुष्य स्थिर होते. घरात जे काही अडचणी होत्या त्यात संपत आहेत. पैसा, आरोग्य, शांती, मन शांती, तिन्ही गोष्टी तुला आता मिळतील. आणि त्यातील सगळ्यात मोठी गोड बातमी म्हणजे तुझ्या आयुष्यात शांती येणार आहे. मी तुझ्या घरात आलोय बाळा, तुझं दुःख घेऊन जातोय आणि आनंदाचा आशीर्वाद घेऊन आता जातोय. हीच ती वेळ आहे ज्या क्षणी तुझं मन हलकं होईल. तू घरात बसून सुद्धा जाणवशील की काहीतरी सुंदर जादू तुझ्यासारखे झालंय. कारण जेव्हा स्वामी समर्थांची कृपा चालते तेव्हा अशक्यही शक्य होतं. आज तुला जाणीव होईल की सगळं काहीतरी आता नीट होतंय. जिथे अडथळे होते तिथे आता मार्ग उघडे होत आहेत. जिथे लोक तुझ्यावर शंका घेत होते तिथे आता तुला आदर मिळतोय. ही गोड बातमी फक्त तुझ्या कानावर पडलेली नाही बाळा, ही तर देवाने लिहिलेली गोष्ट आहे. आज स्वामी समर्थांनी ठरवलंय या भक्ताच्या घरात आता सुख नांदेल. घरातल्या वातावरणात तू बघत असशील की बदल होतोय. जे बोलणं बंद झालं होतं ते पुन्हा संवाद होतील. जे चेहरे काही दिवसांपासून उदास दिसत होते ते आता हसताना दिसतील. हे सगळं काहीतरी सहज घडतं नाही, ही माझी कृपा आहे जी स्वामी समर्थांच्या नावाची. कारण ते म्हणतात जे माझं नाव घेतात त्यांच्या घरात कधीच अंधार राहत नाही.
आज तू ज्या आनंदाची बातमी ऐकणार आहे ते तुझं संपूर्ण आयुष्य बदलून टाक. कधी कधी देव विलंब करतो पण नाकारत नाही, आणि आज तोच विलंब संपलाय. आता वेळ आले जे तुला हवं होतं ते मिळवण्याची. तू बघशील, एखादा फोन येईल, एखादा संदेश येईल, आणि त्या क्षणी तुला वाटेल, अरे हे तर स्वामी समर्थांना मागितलं होतं मी. पण आता मनात जर शांतता ठेव. तुला वाटेल काहीतरी मोठं घडणार आहे, आणि ते खरंच घडणार आहे. ज्या गोष्टीचं तू स्वप्न पाहिलं होतं ती आता साकार होणार आहे. तुझ्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. स्वामी म्हणतात, कधी कधी आपण परीक्षेतून जातो, कारण मी तुला मजबूत बनवत असतो, पण आता ती परीक्षा संपली आहे. आता तुझं आयुष्य नवीन वळणावर आले. तू जेव्हा सकाळी उठशील तेव्हा वाटेल की सगळं हलकं झालंय. काळजी नाही, ताण नाही, आणि मनात एक नवीन ऊर्जा आहे. बाळा, ती ऊर्जा म्हणजे माझी उपस्थिती, कारण मी आता तुझ्या सोबत चालतोय. स्वामी म्हणतात, बाळा, तुझं हृदय जिथं प्रेमाने भरलेलं आहे तिथं माझं वास्तव्य असतं. तू प्रेमाने जगायला सुरुवात कर, आणि बघ, तुझ्या आजूबाजूला सगळं बदलतं. ज्या लोकांनी तुला दूर केलंय तेच आता तुला जवळ घेतील. ज्या घरात तणाव होता तिथे आता समाधान येईल, कारण तिथे आता मी आहे, स्वामी समर्थ. आजपासून तू एक गोष्ट ठरव बाळ, कोणालाही कुठलीही अडचण आली, कुठलीही निर्णय घ्यायचा झाला, तर आधी माझं नाव घे, जय जय स्वामी समर्थ असं म्हण, आणि मग पाऊल उचल. मी तुझ्या प्रत्येक पावलावर असेन. काही चुकीचं होणार नाही, कारण माझं आता तुझ्या जीवन माझ्या संरक्षणाखाली आहे. बाळा, जेव्हा घरात भक्तीचं वातावरण असतं ना, तेव्हा पैशाचं, आरोग्याचं आणि समाधानाचं दार आपोआप उघडतात. तुझं घर आता अशा ऊर्जेने भरून जाणार आहे. लहान लहान गोष्टी तुला आनंद मिळेल. कधी हसून, कधी मन शांत करून तू अनुभवशील की माझं जीवन आता खऱ्या अर्थाने सुंदर झालंय. तू माझ्यावर श्रद्धा ठेव बाळा, मी तुझं जग बदलून टाकेल. आणि हा बदल आता सुरू झालाय. ज्या दिवशी तू माझं नाव घेतलं त्या दिवशी तुझं नशीब फिरलंय. बाळा, तू जरा मागे वळून पहा. तू जेवढं रडला तेवढं आता तुला हसायला मिळणार. तू जेवढं हरवलं तेवढं आता तुला परत मिळणार आहे, आणि ते तुझं आहे ते तुला कधीच गमवावं लागणार नाही. कारण स्वामी म्हणतात, माझ्या भक्ताचं नुकसान होऊ शकत नाही. आज तुझ्या घरात चमत्कार घडणार आहे. कधी कधी देव शांत राहतोय, पण त्याचं मौन म्हणजे नकार असतो. तर ते मौन म्हणजे तयारी असते तुला काहीतरी मोठं देण्यासाठी, आणि आज ती तयारी म्हणून पूर्ण झाली आहे. तुझ्या घरात येणारी ही गोड बातमी म्हणजे तुला श्रद्धेचं उत्तर आहे. बाळा, ज्या गोष्टीसाठी तू दिवस रात्र मेहनत घेतली, ज्या प्रार्थनेसाठी तू डोळ्यातून अश्रू आणले, ती प्रार्थना आता ऐकली गेली. तू आता बघशील, सगळे एका क्षणात बदलते. ज्या गोष्टीसाठी तू नाही ऐकत होतास तिथे आता तुला हो येईल. जे बंद होते दरवाजे ते आता स्वतः उघडतील, आणि तुझ्या आयुष्याचं आकाश पुन्हा उजळून जाईल. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझी प्रत्येक वेदना ऐकली आहे. रात्री झोप न लागून रडला, चिंता केली, आणि स्वतःला सावरलं. ते सगळं मी पाहिलंय. म्हणून आता मी तुला बक्षीस देतोय, गोड बातमीच्या रूपात. ही बातमी तुझ्या जीवनात नव्या सुरुवातीचा आवाज आहे. घरात तुला काहीतरी बदल जाणवेल. आईचा चेहरा आज प्रसन्न दिसेल. वडिलांच्या कपाळावरचं ओझं हलकं झालंय असं वाटेल. मुलं आनंदाने खेळत असतील, आणि तुझं मन म्हणेल, अरे हे काही साधन आहे, काहीतरी चांगलं घडते. हो बाळा, तेच घडते, स्वामी समर्थांचा चमत्कार. तू बघशील, काही वेळेतच एक फोन येईल, अरे तुझं काम झालंय, किंवा तुझा नंबर लागलाय, किंवा तुझं स्वप्न पूर्ण झालंय, आणि त्या क्षणी तुझं मन आनंदाने भरून जाईल. तुझ्या डोळ्यातून अश्रू येतील, पण हे अश्रू दुःखाचे नाही, तर हे समाधानाचे असतील. बाळा, जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांचं चांगलं चांगलं घडल्याशिवाय राहत नाही. तू आता किती संकटात असला तरी आता काळ बदलताय, कारण श्रद्धा ही सर्वात मोठी शक्ती आहे. श्रद्धेने पर्वत हलतात, आणि तू तर माझा भक्त आहे. मग तुझ्या आयुष्यात अशक्य काहीच नाही. स्वामी म्हणतात, आजचा दिवस खास आहे, कारण स्वामी समर्थ आज तुझ्या नशिबाचं पान स्वतः लिहित आहे. त्या पानावर आता आनंद, सुख, पैसा, आरोग्य हे समाधान, यात 5 गोष्टीत कायम राहतील. प्रत्येक आता सकाळी मन जय जय स्वामी समर्थ हे शब्द म्हणजे तुझ्या आयुष्यातील दैवी संरक्षण आहे. मला तू विचार कर, जे तुझ्याकडून हरवलं होतं ते आता परत मिळणार. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं तेच आता तुझे कौतुक करतील. ज्याने तुला दुर्लक्षित केलं तेच आता तुझ्या यशाच्या प्रकाशात येतील. कारण स्वामी म्हणतात, मी माझ्या भक्ताला उंच नेतोय, पण योग्य वेळ, आता मी तुला योग्य वेळ आली आहे. तू आता जरा मन लावून बघ. तुझ्या घरात वातावरण हलकं झालंय, जणू काही अज्ञात शक्तीने घरात शांती आणली. घरातील कलह संपेल, गैरसमज दूर होतील, आणि एकमेकांबद्दल प्रेम वाढले. कारण जिथे स्वामी समर्थांचं नाव घेतलं जातं तिथे आता फक्त प्रेम आणि सुख नांदतंय. बाळा, आता तुझी भविष्य आता उजळणार आहे. प्रत्येक दिवस तुला नवीन प्रेरणा येईल. तुझं काम जमू लागेल, पैसा येईल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनाची शांती मिळेल. आणि जेव्हा तू मनापासून म्हणशील, धन्य आहे स्वामी समर्थ, तेव्हा मी तुला हसून उत्तर देईन, व अजून बरंच काही चांगलं येणार आहे.
आता स्वामी म्हणतायत, बाळा तू किती दिवसांपासून वाट पाहत आहे त्या एका आनंदाच्या क्षणाची. रोज मनात म्हणत होता, स्वामी माझं मन आता पण काहीतरी चांगलं होईल का? आणि आज मी तुला सांगतोय, हो बाळा, आज तो दिवस आलाय. आज तुझं भाग्य उघडणार आहे. आज तुझ्या घरात सुख, शांती आणि हसू पसरवणारी बातमी येणार आहे. आज तुला मिळणारी बातमी केवळ तुझ्यासाठी नाही, तर तुझ्या कुटुंबासाठी आनंदाचा झरा आणणार आहे. ज्या घरात काही दिवसांपासून तणाव, चिंता आणि अस्वस्थता होती, तिथे आता पुन्हा एकदा हास्याची सर उमटतील. मुलं असतील, आई बाबा आनंदाने तुला मिठी मारतील आणि तुझ्या मनात एक आवाज येईल. हे तर स्वामी समर्थांच्या कृपेनेच झाले. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा तू विश्वास ठेव, कारण विश्वासानंच पर्वत हलतात. ज्यावेळी तू माझ्यापासून मनापासून जे स्वामी समर्थ म्हणतोयस ना, त्यासाठी तुझ्या आयुष्यातील नकारात्मकता जळून जाते. त्या शब्दात इतकी शक्ती आहे की तुझ्या आता जीवनात चमत्कार घडतील. आज तू हे ऐकत आहेस, तुझ्या मनात एक लहर येईल. तुला वाटेल काहीतरी वेगळं घडणार आहे. हो, तेच घडणार आहे. कदाचित तुझ्या नोकरीबद्दल चांगली बातमी येईल, कदाचित तुझं आर्थिक संकट संपेल, किंवा कदाचित एखाद्या जुन्या अडथळे दूर होतील. पण जे काही येईल ते आता स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने होईल आणि तुझ्या घरात आनंदाचं झरा वाहू लागेल. स्वामी म्हणतात, बाळा तुला आता दुःखाचं रडायची गरज नाही. मी तुझ्या पाठीशी आहे. तू किती वेळा पडलास तरी मी तुला उचलणार आहे. तू किती राहिलास तर मी तुला जिंकवणार आहे. तू किती अंधारात गेलास तरी मी तुला प्रकाश दाखवणार आहे. आणि तो प्रकाश म्हणजे हीच गोड बातमी आहे जी आज तुझ्या आयुष्यात येणार आहे. ती बातमी तुला सांगेल की आता काळ बदलला आहे. ती दारं बंद होती, ती उघडतील. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं तेच आता म्हणतील, वा, याचं आयुष्य कसं बदललं बघा. स्वामी म्हणतात, बाळा मी तुझ्या घरात प्रवेश करतोय. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. त्या विश्वासाच्या एका थेंबात इतकं अमृत आहे की तू आता तुझं आयुष्य सोनं करेल. आज तू ज्या घरात चिंतेत बसलाय, उद्या त्याच घरात उत्सव साजरा होईल. तुझ्या घरात आता चांगली बातमी येईल आणि तुला जाणवेल, हो, स्वामी समर्थ तुझ्या कृपेनेच हे शक्य झालं. आता काही क्षण शांत बसा. मनात जे स्वामी समर्थ म्हणा आणि अनुभवाची ऊर्जा, जी शांतता, ती आशा, ती तुमच्या आयुष्यात नवा उत्काल घेऊन येईल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आज तुमच्या घरात आनंदाचा वर्षा होईल आणि तुमचं प्रत्येक दुःख आशीर्वादाने रूपांतरित होईल. आम्ही म्हणतात, बाळा आज तुझ्या आयुष्यात जे घडणार ते योगायोग नाही, ती माझी कृपा आहे. मी पाहिलं आहे तुझं शांत रडणं, मी ऐकलं आहे तुझं मनातलं बोलणं. तू जेव्हा एकटं होता तेव्हा तुझ्या खांद्यावर मीच हात ठेवला होता. तू हरवलास असं तुला वाटलं, पण मी तुझ्या बाजूने चालतोय. त्या दिवसांची आठवण येते ना, तेव्हा सगळं आता बंद झाल्यासारखं वाटत होतं. तू म्हणायचा, स्वामी आता काहीच उचलणार नाही. पण बघा आज तोच स्वामी समर्थ तुला म्हणतायत, बाळा आता तुला मिळणार आहे ती गोड बातमी, ती वाट तू इतकी दिवस बघत होता. ती बातमी केवळ शब्द नाही, ती स्वामी समर्थांची कृपारूप ओंजळ आहे. तुझं थकलेलं मन आता पुन्हा उभं राहील. ज्या स्वप्नांना तू दडपून ठेवलं होतं ती आता साकार होऊ लागतील. ज्या घरात दुःखाचं सावट होतं ती त्याचा स्वामींचा आशीर्वाद तेच पसरू लागेल. आजपासून मी तुझ्या घरात स्थिर होणार आहे. जेव्हा तू मला हाक मारशील मी तेव्हाच ऐकणार आहे तुझा. जेव्हा तू माझं नाव घेशील तुझं नशीब बदलणार आहे. आजचा दिवस तुझ्या आयुष्यातील वळणाचा दिवस. आज तू हसशील कारण आज तुला काहीतरी असं मिळणार आहे जे तुझ्या मनाला शांती दे. कदाचित एखादं चांगलं पत्र, कदाचित नोकरीचं उत्तर, कदाचित आर्थिक मदत, कदाचित एखाद्याचं व्यक्तीचं प्रेमळ बोलणं. पण ती बातमी तुला सांगेल की हो, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहे. लक्षात ठेव, जेव्हा तू मनापासून स्वामींवर विश्वास ठेवतो तेव्हा जीवनात काहीच अशक्य राहत नाही. तू किती गरीब असला, किती अडचणीत असला, पण तुझं मन शुद्ध आहे ना, श्रद्धा आहे ना, तर स्वामी समर्थ तुला उचलणारच आहे. त्यांची कृपा अशी आहे की ती एका क्षणात तुझं भाग्य उलटवू शकतं. आजचा दिवस त्याचं चमत्काराचा आहे. तू अजून काही वेळात बघशील काहीतरी अशी घटना घडली जी तुझ्या चेहऱ्यावर हसू आणेल. तू म्हणशील, स्वामी खरंच तुम्ही आहात. आणि हो, तेच स्वामी समर्थ म्हणतील, मी आहे रे बाळ, कायम आहे. बाळांना मनात आता नको कोणताही भीती विचार ठेवू. ज्याने आता जय स्वामी समर्थ असं मनापासून म्हटलंय त्याच्या घरात संकट कधीच टिकणार नाही. ती गोड बातमी जी तुझ्या श्रद्धेने येते ती फक्त बातमी नाही, ती स्वामींचा आशीर्वाद आहे, तुझ्या प्रार्थनेचं उत्तर आहे. थोडंसं डोळे मिटून पहा. स्वामींचं हास्य मनात उभं करा. त्यांच्या डोळ्यातून प्रेम आहे, त्यांचा हात तुझ्या डोक्यावर आहे. पण ते म्हणताय, बाळा तुझं सर्व ठीक होईल, कारण आता माझ्या कृपा तुझ्यावर बसणार आहे. जिथे दुःख होतं तिथे आता सुख येईल. जिथे ओळखण होती तिथे आता शांतता येईल. जिथे हरवलेला आशा होती तिथे आता नवीन किरणं चमकतील. तू अनेकदा विचार केला, स्वामी माझ्या वाटेला काय एवढं संकट, पण आता स्वामी म्हणतात, बाळा त्या संकटानं तुला मजबूत केलं. त्या अश्रूने तुझ्या आत्म्याला शुद्ध केले आणि आता वेळ आली आहे तुला आनंद देण्याची. आज जेव्हा तू घरात प्रवेश करशील तेव्हा तुला जाणवेल की हवेचा स्पर्श वेगळा आहे.
मुलांच्या चेहऱ्यावर हास्य असेल, आईच्या डोळ्यात समाधान असेल आणि तुझ्या मनात शांतता असेल. हीच ती गोड बातमी आहे जी स्वामींच्या कृपेने आली आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आजपासून मी तुझ्या प्रत्येक कामात सहभागी होणार आहे. तुझ्या बोलण्यात मी बोलीन, तुझ्या पावलातून मी चालेन आणि तुझ्या प्रयत्नातून यश निर्माण करेन. या गोष्टीसाठी तू इतके दिवस झगडत होता ती आता सहज मिळेल. ज्याने तुला नकार दिला तेच आता तुला हसून भेटतील. ज्याने तुला कमी लेखलं तेच आता तुझं कौतुक करतील. कारण तू एकटा नाही आहे, तुझ्या मागे स्वामी समर्थ उभे आहे. बरं, आज तू जेवढं कृतज्ञतेने स्वामींचं नाव घेशील तेवढं तुझं आयुष्य समृद्ध होईल. कधी कधी आपण मोठं काही मागत नाही, फक्त थोडं शांत मन मागतो आणि स्वामी ते देतात. तुझ्या मनातली ती छोटीशी इच्छा जी तू कोणालाही सांगित नाही तीही स्वामींना माहीत आहे. आणि आज ते म्हणतात, बाळा, ती इच्छा मी पूर्ण करणार आहे. घरात जो प्रकाश येतोय तो केवळ सूर्याची नाही, तो माझ्या कृपेचा प्रकाश आहे. तो प्रकाश जिथे पडेल तिथे अंधार कायमचा नाहीसा होईल. प्रकाश तुझ्या विचारात नवीन दिशा देईल, तुझ्या नशिबाला नवं पान उघडेल आणि तू फक्त विश्वास ठेव. कारण मनात फक्त मन स्वामी समर्थ, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. या एका वाक्यात इतकी ऊर्जा आहे की ती तुझं भविष्य बदलू शकते. बाळा, तुझं आयुष्य आता नव्या पानावर उमलणार आहे. तू जिथे हार मांडली होती तिथून आता तुला विजय मिळणार. तू ज्या ठिकाणी रडलं तिथे तुला हसवणारा कोणी नसणार आहे, स्वामी समर्थ स्वतः असणार आहे. आता त्या गोड बातमीचा क्षण जवळ आलाय. ती येईल अगदी सहज, पण तिचा प्रभाव खोलवर जाईल. ती तुला दाखवेल की देव किती जवळ असतो, फक्त आपण डोळे मिटून श्रद्धेने पाहायचं असतं. आता काळजी सोड, कारण स्वामी समर्थ स्वतः म्हणतात, मी तुझ्या घरात रखवालदार झालोय. तुझं सुख आता माझ्या ध्येय आहे. बाळा, जेव्हा तू हे शब्द ऐकतोय त्या क्षणी तुझ्या घरात सकारात्मक ऊर्जा पसरते. तुझ्या घराच्या भिंतीवर, तुझ्या मनाच्या कोपऱ्यांमध्ये आणि तुझ्या आत्म्याच्या गाभाऱ्यात स्वामींचं कृपा झिरपते. दिसत नाही पण जाणवते. मन शांत होते, डोळ्यात आशेचं तेज वाढते आणि आतून एक आवाज येतोय, सगळं ठीक होईल. आजपासून तुझ्या घरात अशुभाचा वासही राहणार नाही. ज्या काळापर्यंत तुला त्रास दिलाय तो आता संपलाय. स्वामींच्या प्रकाशाने त्या सर्व अंधाराला गेलाय. तुझं घर आता तेजस्वी मंदिरासारखं होईल. प्रेम, आनंद आणि श्रद्धेने भरले असेल. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्या दाराशी उभा आहे. तू फक्त माझं स्वागत कर आणि पहा कसं तुझं जग बदलतं. तू म्हणशील, स्वामी, मी आता काय देऊ तुम्हाला? आणि स्वामी म्हणतील, फक्त प्रेम आणि फक्त विश्वास ठेव. आजपासून जे काही करशील त्यात माझं मार्गदर्शन असेल. तुझ्या प्रत्येक अडथळ्यात मी मार्ग दाखवेन. तुझे बोलशील ते यशात रूपांतरित होईल. पण आता तुझ्या शब्दांमध्ये माझा आशीर्वाद मिसळलाय. मला लक्षात ठेव, देव देतो तेव्हा हातात मावेल इतकं देत नाही, हृदयात सामावेल इतकं देतो. तुझ्या आयुष्यात आता अशी समृद्धी येणार आहे जी तुझ्या कल्पने पलीकडची आहे. ती गोड बातमी फक्त केवळ आर्थिक लाभ नाही, ही मानसिक शांती, कौटुंबिक एकता आणि दैवी आनंद यांचं रूप आहे. ज्या व्यक्तीने तुला कधी साथ दिली नाही तेच आता तुझ्या मागे उभी राहतील. ज्यांनी तुला हसून टाळलं तेच आता म्हणतील, तू खरंच नशीबवान आहे. आणि तू हसून म्हणशील, हे माझं नशीब नाही, ही माझ्या स्वामींची कृपा आहे. बाळा, आता माझं नाव घेतलंस की सगळं ठीक होईल. कारण माझं नाव म्हणजे शक्ती, शांती आणि चमत्काराचं प्रतीक आहे. आज तू मनापासून जय जय स्वामी समर्थ म्हटलंस की आकाश हलतं, नशीब बदलतंय आणि घरात आशेचा दिवा पेटतो. तो दिवा आज पेटलाय बाळा. तो दिवा तुझ्या घरातला शुभ संकेत आहे, जो सांगतोय तू आता एकटा नाहीये. बाळा, तुला वाटतं असेल की ही फक्त गोष्ट आहे, पण नाही, ही सातत्य आहे. स्वामी समर्थ हे केवळ नाव नाही, ती अनुभूती आहे. आणि ती अनुभूती तुला आज जाणवेल. कारण आज तुला मिळणारी गोड बातमी तुझ्या संपूर्ण आयुष्याचा प्रभाव बदलणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आता नवा आरंभ कर. गेलं ते विसर, जे होतं त्यातून शिक आणि पुढे चालू लाग. मी आहे तुझ्या मागे. तू पडशील तर उचलून घेईन, हरशील तर जिंकून देईन. आता हात सोड, आता फक्त मन शांत करेन. स्वामींशी स्वतःशी म्हण, माझे स्वामी समर्थ माझ्या घरात आले आणि बघ, त्या क्षणी तुझ्या घरातील सर्व शुद्ध होईल आणि गोड होईल. वातावरण हलकं होईल आणि मन आनंदाने भरून जाईल. बाळा, मी तुझ्या मागे उभा आहे. तू पडला तरी मी तुला उचलणार आहे. तू रडतो आहेस, मी त्याला आता मला दिसतंय. आणि पण आता तुझे डोळे पुस, कारण तुझा आता आनंद देणारी बातमी येणार आहे. कधी कधी आयुष्यात आपल्याला इतक्या परीक्षा घेतोय की आपण देवावरच विश्वास हरवतो. पण बाळा, स्वामी समर्थांचं कृपेचं तंत्र वेगळंच आहे. ते शेवटच्या क्षणी जेव्हा तू सगळ्या हरवल्यासारखे वाटतोय तेव्हा ते येतात आणि म्हणतात, मी आलोय बाळा, काळजी करू नकोस. तुझं नुकसान माझ्यासमोर काहीच नाही, मी आहे ना तुझ्यासाठी. आता तीच भावना आहे आणि तेच वचन आहे. आज ती गोड बातमी आहे जी तुला मिळणार आहे. तू त्या विचार करत असशील, काय बातमी असेल ही? बाळा, ती बातमी तुझ्या मनाला ठाऊक आहे. तीच गोड बातमी, तीच गोष्ट ज्यामुळे तू दररोज प्रार्थना करतोय, ज्यासाठी तू रात्रभर झोप शकता येत नाही, ज्यासाठी तू देवाला म्हणालायस, स्वामी, आता फक्त एकदाच माझं आहे का?
आणि आता स्वामी म्हणत आहे, मी ऐकलंय बाळा, आता वेळ आली आहे तुझ्या घरात ज्या जागेवर तू रोज बसतोय तिथे आता थोडा दिवा लाव. मनापासून स्वामींचं नाव घ्या आणि म्हण, जय जय स्वामी समर्थ. फक्त एवढं तर मनात म्हणशील तर तुला एक हलकीशी शांती जाणवेल. तीच म्हणजे स्वामींचं आगमन. ते म्हणतात, बाळा आजचा दिवस तुझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू करेल. आज तुला अशी बातमी मिळेल जी पुन्हा तुला जगण्याचं कारण देईल. स्वामी नेहमी सांगतात, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचं काही वाईट होऊ शकत नाही. विश्वास हीच खरी पूजा आहे. आणि आज तू हा संदेश ऐकत आहे म्हणजे तू निवडलेला आहे. तू स्वामींच्या कृपेने वेगळा आहेस. कदाचित तुला अजून जे जाणवत नसेल ते पण स्वामींचं लक्ष तुझ्यावर आहे. ते म्हणतात, बाळा तुझ्या घरात आनंदाची लाट येणार आहे. तुझ्या आईच्या चेहऱ्यावर हास्य येईल, तुझ्या वडिलांना अभिमान वाटेल आणि तुझं मन शांत होईल. कधी कधी ती गोड बातमी ही पैसे, नोकरी किंवा एखादं यश नसतं. कधी तो असतो एखाद्या जुन्या मित्राचा फोन, एखाद्या हरवलेल्या नात्याचं परत येणं किंवा एखाद्या आजारी माणसाच्या हसऱ्या चेहऱ्याचं दर्शन. ते सगळं म्हणजे स्वामींची कृपा. त्यांची कृपा नेहमी गोड असते. ती कधी उशिरा येते पण एकदा आली की आयुष्यात बदलून टाकते. बाळा हे लक्षात ठेव, तू एकटा नाही, तुझ्या मागे स्वामी समर्थ उभे आहे. हातात हात घेऊन म्हणत आहे, जा बाळा मी आहे तुझ्या पाठीशी. तू जे काही करशील आज ते त्यांच्या आशीर्वादाने यशस्वी होईल. कारण आजचा दिवस या आनंदाचा दिवस आहे, गोड बातमीचा दिवस आहे. आता डोळे मीट आणि मनात म्हण, स्वामी समर्थ माझ्या घरात आनंद आणा. जेव्हा तू हे मनापासून म्हणशील तेव्हा एक मिनिटात तुला जाणवेल. फोन वाजेल, मेसेज येईल किंवा कोणीतरी तुला आनंदाची बातमी सांगेल. जे काही असो, पण स्वामी समर्थ ती बातमी तुझ्या आयुष्यात उजेड आणेल. स्वामी म्हणतात, बाळा तुझ्या जीवनात आता प्रकाशाचा काळ सुरू झाला. जे अंधार तू पाहिले होते ते संपतील. आता तुला फक्त आनंद, प्रेम आणि यश दिसेल. आणि हे माझं वचन आहे. या वचनावर विश्वास ठेव. कारण जेव्हा स्वामी बोलतात तेव्हा शब्द नव्हे, कृपा वाहते. आणि ती कृपा तुला आता स्पर्श करणार आहे. बघ तुझ्या आयुष्यात आज काहीतरी हलणार आहे. तू विचारही केलं नसेल अशी बातमी तुला मिळेल. कदाचित ती लहानशी असेल पण तिचा परिणाम मोठा असेल. ती तुझं मन बदलून टाकेल आणि तुझ्या घरात आनंद पसरेल. स्वामी समर्थांचे शब्द कधीच खोटे ठरत नाही. ते सांगतात, मी सांगतो तेव्हा विश्वास ठेव. कारण मी बोलतो नाही, मी ठरवतो. आणि आज त्यांनी ठरवलंय तुला आनंद द्यायचा, तुला गोड बातमी द्यायची, तुझं आयुष्य उजळवायचं. मग आता उदास होऊ नको, मनात नकारात्मक विचार ठेवू नको. स्वामी म्हणतात, आनंदाची राहा. आणि कारण मी तुझ्या मागे उभा आहे. आजपासून तुझ्या घरात आनंद, शांती आणि समृद्धी नांदणार. तुझ्या चेहऱ्यावर दुःख उमटेल आणि एक नवीन जीवन सुरू होईल. हीच ती वेळ आहे ज्या क्षणी स्वामी म्हणतात, बाळा तुझं आयुष्य बदलते. एका मिनिटात तुझ्या घरात गोड बातमी येईल आणि त्या बातमीने सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची तेज उमटतील. तुझ्या गोष्टीसाठी इतके दिवस मन लावून प्रार्थना करत होता, ज्याचं उत्तर तुला आता मिळालं नव्हतं, तीच गोष्ट आज साकार होते. कदाचित तुला जी अजून दिसत नाहीये पण ती चालू झाली. तू एक गोष्ट लक्षात ठेव, देव कधीच उशीर करत नाही, तो नेहमी योग्य वेळी देतो. आज ती योग्य वेळ आहे. आजचा क्षण म्हणजे कृपेचा क्षण आहे. स्वामी समर्थ तुझ्या बाजूला उभे आहे आणि म्हणत आहे, बाळा तुझ्या घरात आता हसणं परत येणार आहे. तुझ्या घरातील शांतता आता आनंदात बदलते. आईच्या ओठांवर पुन्हा भजन सुरू होतंय. बाबा पुन्हा आत्मविश्वासाने कामाला निघायत आणि तू आता असून जाणतोय की काहीतरी चांगलं घडते. हा अनुभव म्हणजे स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. ते म्हणतात आहे, बाळा तू खूप काही सहन केले पण आता तुझ्या डोळ्यातले अश्रू फुलांमध्ये बदलणार आहे. कधी तुला वाटलं का की देव तुला विसरला नाही बाळा? स्वामी म्हणतात, मी माझ्या भक्ताला कधीच विसरत नाही. तू गप्प बसतो पण मी त्याचं ऐकतो. तो रडतो पण माझं हृदय तुटतं. तो मागतो पण मी योग्य वेळी देतो. हा तोच योग्य वेळ आहे. तू जे मागशील ते तुला मिळणार. कदाचित त्याचा प्रकार वेगळा असेल पण परिणाम गोड असेल. आयुष्यात प्रत्येक गोष्ट वेळेवर मिळते पण आपला विश्वास डगमळता नाही पाहिजे. स्वामी म्हणतात, विश्वासशिवाय शांत बसा. पण माझं वेळापत्रक देवाचं असतं. ते जेव्हा देतात तेव्हा कमी होत नाहीये. ते देतात ते ओसंडून देतात आणि तीच कृपेची वेळ आहे. तुझ्या जीवनात अशी दारे उघडतील जी तू कधी पाहिली नसते. तू पाहशील फोन येईल, कोणतरी आनंदाची बातमी देईल किंवा अचानक एखादं जुनं काम जमते किंवा तुझ्या माणसांकडून काहीतरी अपेक्षित होता तोच आता तुला मदत करतोय. ही काही योगायोग नाही, ही स्वामींची योजना आहे. हे सगळे नियोजन करूनच तुला या क्षणापर्यंत आणताय. कारण त्यांना आता ठाऊक आहे की हा माझा भक्त आहे, आनंदासाठी तयार आहे. स्वामी म्हणतात, बाळा माझ्या भक्ताला आनंद देणं हीच माझी पूजा आहे. ते तुला देत आहेत गोड बातमी पण त्यासोबत एक नवीन दिशा, एक नवीन विश्वासही देत आहे. तू आजपासून कोणत्याही गोष्टीला घाबरू नकोस. ज्याने तुला मन तोडलंय त्यालाही माफ कर. पण आता तुझं मन देवाच्या हातात आहे. बाळा तुला एक गोष्ट सांगतोय, जेव्हा आपण मनापासून जय जय स्वामी समर्थ म्हणतोय तेव्हा शब्द नाही तरंग उठतात. ते तरंग थेट स्वामींच्या पायांपर्यंत जातात आणि ते म्हणतात, हा माझं बाळ आहे, मला हाक देतोय, चला तर त्यांचं काम करू.
तसंच झालंय. तुझ्या हाकेला ज्यांनी उत्तरच दिले म्हणून आज तू हसू आहेस आणि मनात शांती आहे. आता पुढे काय होणार आहे बघ. ज्या घरात तणाव होता तिथे आता हसणं पडते. ज्याने मनात चिंता होती तिथं आता आशा फुलली. ज्या स्वप्नांना तू विसरले ती पुन्हा जिवंत होती. कारण स्वामी म्हणतात, जेव्हा मी घरात प्रवेश करतो तेव्हा अंधार पडतो. आणि आज त्याने तुझ्या घरात पाऊल ठेवलं आहे. फक्त एवढंच म्हण, स्वामी आता या कृपा करा. आता तुझ्या जीवनात जे येणार आहे ते फक्त आनंद, सुख आणि समृद्धी घेऊन येणार नाही. ते तुझ्या आशेने दिशेने चालशील तिथे तुला मदत करणारे लोक मिळतील. तुझं नाव, तुझं काम, तुझं यश, तुझं सगळं वाढेल. स्वामी म्हणतात, बाळा आता माझं वचन सत्य होतंय. तुला गोड बातमी मिळालीच, पण त्याचा परिणाम आता तुझ्या आयुष्यभर टिकणार आहे. आज तुझ्या घरात असा फक्त एक बातमी आली नाहीये, तर त्या मातेसोबत, या बातमीसोबत तुझं सुख, शांती आणि नव्या ऊर्जेचा प्रवाह आलाय. तू जाणतोयस का, स्वामी समर्थ जेव्हा आनंद देतात ना, तेव्हा फक्त एका क्षणासाठी देत नाही, ते आयुष्यभराचा आनंद देतात. सकाळचं ते घराचं वातावरण आठव. पूर्वी जिथे तणाव होता, वाद होता, चिंता होती, इथं थोडं गोड हसू आहे. आईच्या चेहऱ्यावर शांती आहे आणि घरात काहीतरी सुखाचं वाहतंय असं जाणतंय. हे सगळे योगायोग नाही बाई, स्वामींची उपस्थिती आहे. त्यांच्या पावलांचा आवाज जरी आपण ऐकू शकत नाही, तरी आपण त्यांच्या कृपेचं प्रत्येक भिंतीतून, प्रत्येक श्वासातून वाहतोय. स्वामी म्हणतात, बाळा आता तुझं आयुष्य नव्याने फुलणार आहे. तिथे आधी दुःख होतं तिथे आता सुख पेरलं गेलंय. तिथे भीती होती तिथे आता आत्मविश्वास उभा राहतोय. तू आता ज्या मार्गावर चालतोय तो मार्ग देवाने निवडलेला आहे. आणि ज्या मार्गावर एक एक पाऊल टाकताना तुला जाणवेल, प्रत्येक अडचण सुटते, प्रत्येक चिंता नाहीशी होते आणि प्रत्येक स्वप्न जवळ येते. बाळा, गोड बातमी फक्त सुरुवात होती. आता खरी कृपेची प्रेरणी झाली आहे. तू बघशील, जे लोक तुला दुर्लक्षित करत होते ते आता तुझं कौतुक करतील. ज्या गोष्टीसाठी तू धडपडे होता ही गोष्ट आता तुला सहज मिळेल. ते म्हणतायत आता स्वामींचा अदृश्य हात काम करते. ते म्हणतात, माझ्या भक्तासाठी मी स्वतः जग हलवते. तू आता विचार कर, कालचं तुझं मन आता आजचं हे मन, याचे किती फरक आहे. पूर्वी तू चिंतेत होता, आता तू शांत आहेस. पूर्वी तुला स्वतःवर शंका होती, आता आत्मविश्वास आहे. पूर्वी तुझं मन हरवलं होतं, आता तुला स्वतःवर प्रेम वाटते. हीच कृपा आहे बाळा. ती कोणत्याही रूपात येते, कधी गोड बातमी म्हणून, कधी एखाद्या माणसाच्या रूपात, कधी एखाद्या संधीच्या रूपात, पण तीच मूळ एकच असतं, स्वामी समर्थांची दैवी योजना. आता बघ, तुझ्या आसपासचं वातावरण बदलते. घरात येताना लोकही हसरे दिसतात, फोनवर शुभेच्छाने मेसेज येतात, कामात अचानक प्रगती होते. असं वाटतं जणू सगळं काहीतरी तुझ्या बाजूने होते. हेच आता तर स्वामींच्या समर्थांचं वैशिष्ट्य आहे. ते एकदा पाऊल ठेवलं ना, तर प्रत्येक गोष्ट सोन्यासारखी चमकू लागते. बाळा, मी तुला आता पुढे नेणार आहे. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. आणि बघ, तू आता एका नव्या प्रवासावर निघालाय. जो प्रवास शांतीचा, विश्वासाचा आणि कृपेचा आहे. तू मागे वळून पाहशील जेव्हा तुला कळेल, ज्या गोष्टीसाठी तू वर्षानुवर्ष झगडला आणि ती आता सहज मिळाली. आणि हे सगळे कसं झालं, फक्त एका क्षणाच्या विश्वासाने, एका मिनिटाच्या उच्चारलेल्या जय जय स्वामी समर्थ या शब्दाने. आता पुढचं लक्षात ठेव, ही गोड बातमी फक्त एका दिवसाची नाही, ही तुझ्या जीवनातील नवीन दिशा आहे. स्वामी म्हणतात, बाळा मी जिथं असतो ते दुःख टिकत नाही, म्हणून आता दुःखाची सावली सुद्धा तुला स्पर्श करू शकत नाही. तू जिथं जाशील ते तुझं प्रेम तेच दिसेल. लोक म्हणतील, हा माणूस बदललाय, यात काहीतरी दैवी आहे. आणि तू मनात असशील, आणि कारण तुला ठाऊक असेल, स्वामी समर्थ माझ्या पाठीशी. तुझं घर आता आशीर्वादाने घर बनलंय. तुझ्या प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक वाहते. आई देवाचं भजन करते, वडील तमालात बसलेत, आणि तू पण तुझं मन आता देवात गुंतलंय. ही स्थिती म्हणजे खरी कृपा आहे बाळा. हा अस्वस्थता मिळवण्याची अनेक जन्म लागतात, आणि आता ही तुला ती सहज मिळाली आज. स्वामी म्हणतात, बाळा आता माझ्या भक्ताला मी कधीच रिकामं ठेवणार नाही. त्याचं मन जर शुद्ध असेल तर मी त्याचं जीवन स्वतःच बदलतो, आणि मग त्याने तुझे जीवन बदलले. आणि तू पूर्वीसारखं नाही, तुझं मन अधिक शांत, तुझं हृदय अधिक मोठं, तुझं आयुष्य अधिक अर्थपूर्ण झाले. ही कृपा इतकंच थांबणार नाही बाळा. आजपासून प्रत्येक दिवस नवीन गोड बातमी घेऊन येईल. कधी छोट्या गोष्टीचा आनंद, कधी मोठ्या यशाचं समाधान, आणि प्रत्येक रात्री मनात एकच भावना, स्वामी समर्थ माझ्या जवळ आहे. आता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक सकाळी उठल्यावर आणि प्रत्येक रात्री झोपण्याआधी फक्त इतकंच म्हणायचं, जय जय स्वामी समर्थ. कारण हा उच्चार म्हणजेच तुझ्या जीवनाचा ताबा देवाकडे सोपवणं. आणि देव जेव्हा तुझं जीवन हातात घेतो तेव्हा बाकी सगळं आपोआप सुरळीत होतं. आता तू बघशील, ज्या अंधारातून तू गेलायस त्याच अंधारात आता प्रकाश फुलणार आहे. ज्या मार्गावर तू एकटं चाललेस त्या मार्गावर आता स्वतः स्वामी समर्थ चालतायत. ते म्हणतात, बाळा तर तुला कोणी थांबवू शकत नाही. बाळ, विश्वास म्हणजे चमत्काराचं बीज आहे. जेव्हा तू मनापासून माझ्यावर विश्वास ठेवतो तेव्हा मी तुला कधीच एकटं ठेवत नाही. आता बघ, तोच विश्वास तुझं आयुष्य उजळवतोय. तू ज्या मार्गावर चालतोय तिथे त्या प्रकाश पसरलाय, आणि प्रत्येक पावलगणित तुला वाटतंय स्वामी समर्थ माझ्या सोबत चालतंय. कधी एखादी अनोळखी माणूस येऊन तुला मदत करते, कधी एकाच्या अचानक तुझं काम सहज होते, कधी एक अशक्य वाटणारी गोष्ट सोपी होते. हे सगळं काही योगायोग नाही, हे सगळं स्वामी समर्थांच्या कृपेचा परिणाम आहे.
ते म्हणतात, बाळा मी प्रत्येक क्षणी तुझं मार्गदर्शन करत आहे, तू फक्त माझं नाव घेत जा, बाकी सगळं मी सांभाळेन. बाळा ही गोड बातमी फक्त आता तुझ्या घरापुरती नाही राहील, ही तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक आशीर्वादात झरा राहिली आहे. तुझं आता मन जितकं प्रेमळ तितकी कृपा वाढते. तू आता ज्या लोकांना भेटशील त्यांनाही तुझ्या जीवनात स्वामींचं तेज दिसेल. लोक म्हणतील, हा माणूस बदललाय, यात काहीतरी दिव्य आहे. आणि तू मनात फक्त म्हणशील, हो माझे स्वामी समर्थ आहेत माझ्यासोबत. स्वामी म्हणतात, बाळा आता तुझं नाव घेणार प्रत्येक जण धन्य होईल, कारण तू माझ्या कृपेचं उदाहरण आहे. बघ किती सुंदर हे आहे वचन. तू आता देवाचं माध्यम झालंय. तू जिथे जाशील तिथे लोकांना आशा मिळेल. तू जे बोलशील ते लोकांच्या मनाला शांती देईल. आता तुला एक जबाबदारी मिळाली आहे बाळा. जशी तुला कृपा मिळाली तशी ती इतरांपर्यंत पोहोचवायची. एखादं दुःखी मन भेटलं तर त्याला सांग, स्वामी समर्थ म्हणतात, हार मान नको, तुझ्या ते घरात गोड बातमी येईल. ही वाणी लोकांच्या हृदयात स्पर्श करेल आणि तू पाहशील तुझ्या बोललेल्या शब्दातही चमत्कार घडतील. बाळा तू आता माझ्या कृपेचं माध्यम आहे. तुझ्या आयुष्यात मी आहे आणि तुझ्या माझ्यात आहे. आपण दोघे वेगळे नाही. हे कोण तुझ्या डोळ्यातून पाणी आलं असेल, पण ते अश्रू सध्या दुःखाचं नाही, ते कृतज्ञतेचे अश्रू होते. त्या दिवसापासून तुला सगळं साधं वाटायला लागले. जीवात लहान नाही वाटत, रात्र भीतीदायक नाही वाटत. प्रत्येक दिवस शनी तुला जाणवते एक शक्ती तुला आसपास आहे, जे तुझं रक्षण करते. ती शक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ. आता तू ज्या क्षणी हा ऐकतोय संदेश, तेव्हा स्वामी समर्थ तुझ्या हृदयाला स्पर्श करतायत. ते म्हणतात, बाळा मी आहे तुझ्या सोबत. तुझं जीवन आता पूर्ण आनंदाने भरलेलं आहे आणि जो माझं नाव घेतो त्याच्या दारात दररोज नवीन गोड बातमी येते. तेव्हा म्हणतात, तू ज्या दुःखातून गेलाय, ज्या रात्री तू अश्रूंनी ओला झाले, त्या सर्व रात्री मी पाहिल्यात बाळ. आणि आता तुझ्या माझ्या कृपेचा अनुभव घेणार आहे. तू रडून घेतलं प्रत्येक दुःख मी प्रसन्नतेने बदलून जाणार आहे. तुझ्या घरातलं वातावरण बघ, बदल जाणवतोय का? कालपर्यंत सगळं ओझं आता वाटत होतं, पण आज जणू काही प्रकाश आलाय. ती स्वामींची कृपा आहे. कारण जेव्हा घरात चांगली बातमी येते तेव्हा आधी घरातली ऊर्जा बदलते, हवा हलकी होते, मन प्रसन्न होतं आणि प्रत्येकाला जाणवते काहीतरी सुंदर घडणार आहे. आज तू हे ऐकतोय, हे काही योगायोग नाही. स्वामी समर्थ तुला स्वतःकडे बोलवत आहे. ते म्हणतायत, थांब आता चिंता करणं सोड, तू आता खूप सोचलंय. आता तुला फक्त माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे. जेवढा विश्वास ठेवशील तेवढं लवकर तुला चमत्कार दिसेल. कधी कधी आपण आयुष्यात सगळे गमावल्यासारखं वाटतं, पण त्या क्षणी स्वामींचा हात आपल्यावर असतं आणि आजही तसंच आहे. त्यांनी तुझ्यासाठी निर्णय घेतलाय. तुझा आता आनंद द्यायचा, तुला गोड बातमी द्यायची आणि तुझ्या घरात हसरा वातावरण आणायचं. स्वामी म्हणतात, बाळा तू माझं नाव घेशील तेव्हा तुझ्या जीवनातील दरवाजे आपोआप उघडतील. तिथे बंद रस्ता दिसतोय ना, तिथे तुम्ही नवा मार्ग उघडणार आहे. तुला आता ज्या ठिकाणी नकार मिळाला होता तिथून आता तुला होकार मिळेल. जिथे तुझं मन मोडलं होतं तिथून तुझं स्वप्न फुलणार आहे. तुझ्या आयुष्यात आज एक नवीन पान सुरू होते. ही गोड बातमी म्हणजे फक्त शब्द नाही, जसं स्वामींचं आशीर्वादाचं रूप आहे. जसं स्वामींचं नाव घेतात मन शांत होतं, तसंच आज तुझं जीवनही शांतता आणि आनंदाने भरून जाणार आहे. स्वामी म्हणते, बाळा आता घरात आता हसराच प्रकाश येईल, आईच्या चेहऱ्यावर आनंद येईल, वडिलांच्या मनात शांती येईल, मुलांच्या चेहऱ्यावर उत्साह असेल. आणि कारण माझी कृपा तुझ्या घरावर पडली आहे. तू फक्त विश्वास ठेव, बाकी सगळं मी करेन. आज तुला ज्या गोष्टीसाठी दिवस रात्र प्रार्थना केली आहे ती आता पूर्ण होणार आहे. देवळाला हात जोडले, डोळ्यातून अश्रू आले आणि मनात एक प्रश्न होता, स्वामी माझं काही होईल का? त्या स्वामी म्हणतात, हो बाळा तुझंही होईल आणि आता इतकं सुंदर होईल की तू आश्चर्यचकित होशील. आजच्या दिवसात एक मिनिटही वाया घालवू नको. फक्त मनापासून एकदा स्वामींचं नाव घे, विजय स्वामी समर्थ, आणि तुझं आयुष्य बदलताना बघ. कारण जिथे स्वामींचं नाव होतं तिथे आता अंधार टिकणार नाही. ते प्रकाश देतात, ते दिलासा देतात आणि ते आशा देतात. गोड बातमी केवळ तुझ्या कानातच नाही तर तुझ्या घरातही पोहोचणार आहे. तुला एखादी चांगली ऑफर मिळेल, तुझं हरवलेलं काम पूर्ण होईल, बिना अडथळे दूर होतील, किंवा एखादी व्यक्ती ज्याची तुला गरज होती ती पुन्हा तुझ्या आयुष्यात परत येईल. हे सगळे स्वामी समर्थांच्या कृपेने घडणार आहे. बाळा माझ्या कृपेवर विश्वास ठेव. चमत्कार पाहिला असेल तर मनापासून शंका काढून टाक. कारण जिथे शंका असते तिथे माझी कृपा उभी राहते, पण जिथे श्रद्धा असते ते मी स्वामी समर्थ उतरतो स्वतः. ही गोड बातमी केवळ तुझ्यासाठी नाही तर तुझ्या संपूर्ण घरासाठी आहे. कारण जेव्हा एका भक्तावर कृपा होते तेव्हा त्याच्या संपूर्ण कुटुंबावर स्वामींची कृपा वाहू लागते. तुझ्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात आनंदाचा सुगंध पसरणार आहे. जे भीती जितके दिवस शांत होत्या तिथे आता ते हसऱ्या शब्दांनी भरते. स्वामींचे नाव ज्या घरात घेतलं जाते तिथे नकारात्मकता टिकू शकत नाही. आजपर्यंत तुझ्या घरात एक नवा अध्याय सुरू होते. जिथे काळजी होती तिथे आता समाधान असेल, जिथे अश्रू होते तिथे आता हसू येईल. कारण स्वामी समर्थ स्वतः तुझ्या घराच्या दाराशी उभे आहे. म्हणतात, बाळ मी आलोय, तुझं दुःख संपले, आता आनंदाचं काळ सुरू झालं. कल्पना कर त्या क्षणाची जेव्हा तुला आता ती बातमी कळेल, त्या फोनवरचा आवाज येईल आणि तू उचलशील. त्या आजूबाजूला तुला ऐकू येईल, तुझं काम झालंय आणि तुझं स्वप्न आता पूर्ण झालंय. त्या क्षणी तुझ्या डोळ्यातून अश्रू येते
पण ते दुःखाचे नाही तर आनंदाचे असतील, कारण तो त्या वाट पाहिलेल्या प्रत्येक क्षणाचं उत्तर तुला तर स्वामी समर्थाने दिलंय. बघा, काही वेळा मी तुला उशिराने उत्तर देतो, पण देतोय मात्र नक्कीच, कारण आता स्वामी समर्थांचं वेळेचं गणित तुझ्या मनाला वळणार नाही. पण माझ्या वेळेनं तुझ्या आता कृपा येते तेव्हा तू आता भरभरून येते. ज्या गोष्टीसाठी दिवस रात्र चिंता केलीस तीच गोष्ट आता हसरा अनुभव बनणार आहे. तुझ्या घरात सणासारखं वातावरण येईल, लहानपणापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण आनंदी होईल. कारण स्वामी समर्थांच्या कृपेने जेव्हा चमत्कार घडतो तेव्हा तो फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही, तो स्वामी सगळ्याच आयुष्यात उजेड आणतो. स्वामी म्हणतात, बाळा माझं नाव घेत राहा, जेवढा विश्वास ठेवशील तेवढा वेगाने तुझं जीवन फुलत जाईल. माझं नाव म्हणजे आशा आहे, माझं नाव म्हणजे शक्ती आहे, माझं नाव म्हणजे चमत्कार. आज तुझ्या आयुष्यातला एक नवा अध्याय सुरू झालाय, तर तुझ्या जीवनात अशी घटना घडणार आहे ती संपूर्ण तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे. कदाचित तू वाट बघत असलेली ती नोकरी मिळेल, कदाचित घरातला जुने वाद मिटतील, कदाचित एखादं हरवलेलं नातं पुन्हा जुळेल. हे सगळं योगायोग नाहीये, हे स्वामी समर्थांचं नियोजन आहे. तू मागच्या काही दिवसात खूप काही गमावलंय, पण आता वेळ तुझ्या बाजूने वळली. स्वामी म्हणतात, बाळा तुझ्या आयुष्यात मी जेव्हा कृपेचं पाऊल ठेवतोय तेव्हा दुःखाचा आता पळून जायचं असतं. म्हणून आता कोणाची चिंता करू नको. सकाळी उठल्यावर फक्त एकदा स्वामी समर्थ म्हण आणि रात्री झोपताना ते नाव घे. तुला जे कळेल की तुझ्या आयुष्यात शांतता येते. ज्या गोष्टी आधी अडकत होत्या त्या आता सहज पूर्ण होत आहे, आणि ज्या गोष्टी आता तुला दरवाजे बंद वाटले होते ते आता हळूहळू उघडत आहे. मी तुला गोड बातमी देणार आहे, पण त्याहून मोठं मी तुला देतोय आत्मविश्वास. कारण ज्या गोष्टीसाठी ज्या व्यक्तीच्या मनात श्रद्धा असते त्यासाठी अशक्य काही नसते. त्या दिवशी जेव्हा तू मागे वळून बघशील तेव्हा तुला जाणवेल की हा दिवस म्हणजे तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट होता. हा तोच दिवस आहे जेव्हा स्वामी समर्थाने तुला जीवनात प्रवेश केला होता आणि सगळं बदलून टाकलंय. लक्षात ठेव, स्वामी समर्थ फक्त मंदिरात नाहीत, ते तुझ्या मनात आहेत. ते तुझ्यात शांतपणे त्यांच्या नावाने डोळे मिटून बसतायत, आणि तेव्हा तू तुझ्या बाजूला उभे राहतात आणि म्हणतात, भिवू नकोस, मी आहे ना तुझ्या पाठीशी. म्हणून आता चिंता सोड आणि आनंदाने हस, कारण तू स्वामी समर्थांच्या कृपेने आलाय. जिथे त्यांची कृपा असते तिथे अपयशाला जागा नसते. घरात आनंदी बातमी येते, बाळ तयार राहा, हसरा क्षण दाराशी उभा आहे. कदाचित आज रात्री, कदाचित उद्या सकाळी, पण नक्कीच येणार आहे. स्वामी समर्थ वचन आहे आणि त्यांचं वचन प्रत्येक सत्य असतं. ते म्हणतात, बाळा मी ऐकतोय तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचं वाक्य. काही वेळा उशिरा उत्तर येतं, पण ते देतो मात्र नक्कीच. आणि आजचा तीच वेळ आली आहे, माझ्या कृपेचं उत्तर तुला मिळणार आहे. त्या गोड बातमीनं तुझं रूप असं असेल हे तुला आज कळेल. कधी फोनवर आनंदाचा कॉल येईल, कधी कोणीतरी हसत हसत सांगेल, अरे तुझे काम झाले, आणि किंवा तुझ्या घरात कोणीतरी आनंदाने म्हणेल, आपल्याला शुभ बातमी मिळेल. आणि त्या क्षणी तुझ्या डोळ्यातून अश्रू येतील, पण ते आनंदाचे असतील. स्वामी म्हणतात, बाळा तू जेव्हा संकटातही माझं नाव घेतलं तेव्हा मी तुझ्या बाजूला उभा होतो. तू जरी मला पाहिलं नसेल तरी मी तुझ्या सोबत चालतोय, आणि आज मी तुला ते सिद्ध करून दाखवणार आहे. कधी कधी आपण विसरतो आहे माझं का होत नाहीये, पण स्वामी समर्थ सांगतात, बाळा जेव्हा वेळ योग्य येते तेव्हा सगळं फळ आपोआप येतंय. झाडावर फळ पिकवण्यासाठी जसा काळ लागतो तसंच तुझ्या आयुष्यातले आनंदही योग्य वेळ येतो, आणि ती वेळ आज आली आहे. आता तू या वचनावर विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, एका मिनिटात तुला गोड बातमी मिळेल. वाक्य केवळ शब्द नाही तर एक दैवी संकेत आहे, ज्याच्या कानात तिथे पोहोचतंय त्याचं नशीब बदलतं. कारण स्वामी समर्थांचं वचन म्हणजे सत्य. तू ज्या गोष्टीसाठी इतकी मेहनत घेतली ती आता फळाला येते. घरात आनंदाचा जल्लोष होतोय, आईच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य येईल, वडिलांच्या मनात अभिमान जागवेल, आणि मुलांच्या डोळ्यात आशा दिसेल. कारण स्वामी समर्थांच्या कृपेने एकाच वेळी सगळं बदलतं, परिस्थिती विचारणे नशीब. स्वामी म्हणतात, बाळा तुझं आयुष्य आता प्रकाशाने भरून जाणार आहे. तू मागे वळून पाहशील जेव्हा तुला जाणवेल की किती दूर आलंय. आणि विसरू नको, हे सगळं माझ्या कृपेनेच घडतंय. जेव्हा गोड बातमी येईल त्या क्षणी घरातील वातावरण बदलून जाईल. नातलग असतील, मित्र शुभेच्छा देतील, आणि तुझं मन म्हणेल, स्वामी समर्थ तुझा आभार. आणि हो, त्या क्षणी तुला जाणवेल की श्रद्धेचं बीज कधी व्यर्थ जात नाही. जो माझ्यावर श्रद्धा ठेवतो त्याचं आयुष्य मी सोन्यासारखं उजळवतो. तू श्रद्धेने माझं नाव घेतलं म्हणून आज मी तुला माझ्या कृपेचा अनुभव होणार आहे. ही बातमी तुला केवळ आनंद देणार नाही तर आत्मविश्वासही देणार आहे. ती तुला आठवण करून देईल की देवावर विश्वास ठेवायला की अंधाराचा शेवट होतो. तुला सांगतो बाळा, शांतपणे बस आणि मनात एकदा स्वामींचं नाव घे, म्हणजे जय स्वामी समर्थ. काय नाही बघ, तुझ्या मनातला भार हलका होईल. तुला जाणवेल की काहीतरी सुंदर होते. हीच ती मन आहे, हीच ती क्षण आहे तिथून तुझं नवं आयुष्य सुरू होते. तुझ्या आता दुःखात रडलाय त्या सगळ्याचं उत्तर आता तुला आनंदाच्या रूपात मिळतंय. स्वामी म्हणतात, बाळ माझं वचन खोटं ठरत नाही. तू फक्त थांब, श्रद्धेने माझं नाव घे आणि बघ कसं मी तुझ्या जीवनात चमत्कार करतोय. असं प्रत्येक दिवस तुझ्यासाठी नवा चमत्कार घेऊन येणार आहे. जसं सकाळी सूर्य उगवतो तसं तुझ्या जीवनात अंधार दूर होणार आहे. जेव्हा तू या दिवसाची आठवण घेऊशील तेव्हा तुला नेहमी जाणवेल, हो तो दिवस
जेव्हा स्वामी समर्थ म्हणाले होते, 1 मिनिटात गुड बातमी मिळेल, तोच माझ्या आयुष्याचा सर्वात पवित्र क्षण होता. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करत आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.